आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फेसबुक पेज ओपन कसं करायचं, क्रिएट कसं करायचं आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या सेटिंग्स आहेत ज्या मेटा ॲडसाठी इम्पॉर्टंट आहेत. फेसबुक लॉग इन केल्यानंतर मेनूवरती क्लिक करा, थोडंसं स्क्रोल डाऊन करा आणि इथं पेजेस म्हणून ऑप्शन असतं. पेजेसवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यावर पेज क्रिएट करायचा ऑप्शन तयार होईल. सो सिम्पल लेफ्ट साईडला क्रिएट पेजवरती क्लिक करा आणि तुमच्या फेसबुक पेजचं नाव काय द्यायचं तुम्ही इथे देऊ शकता. आता सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट येते की जे तुमचं बिझनेसचं नेम आहे तेच तुमचं फेसबुकचं नेम पाहिजे. बिकॉज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोशल मीडियावरती तुमची आयडेंटिटी एकच नावाने पाहिजे. जसं की माझं डिजिटल दिलीप जोरी नावाने पेज आहे, सो माझं फेसबुक पेज सुद्धा डिजिटल दिलीप जोरी नावाने पाहिजे. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा डिजिटल दिलीप जोरी ह्याच नावाने पाहिजे. सो त्या प्रकारे तुमचा बिझनेस काय आहे, मार्केटमध्ये तुमच्या बिझनेसची ओळख काय आहे, कोणतं नाव आहे, त्या दृष्टीने तुम्ही इथं पेजचं नाव द्या. मी सध्यासाठी फक्त डेमो नाव देतो बिकॉज हे डेमो पेज म्हणून. आता कॅटेगरी सगळ्यात इम्पॉर्टंट हे की इथं 3 कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत. एक प्रायमरी, बाकीच्या सेकंडरी. प्रायमरीमध्ये तुमचा बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये क्लोज टू नियर कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो तो इथं निवडायचा. आता सपोज माझी एज्युकेशन इंडस्ट्री, मी काय केलं एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून इथं सिलेक्ट केलं. त्याचबरोबर मी काय करतो की सोशल मीडिया सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करतो. सो मी सोशल मीडिया एजन्सी सुद्धा करू शकतो. त्यानंतर माझी इंटरनेट मार्केटिंग सर्व्हिसेस सुद्धा आहेत. सो इंटरनेट मार्केटिंग सर्व्हिसेस सुद्धा मी टाकलं, जेणेकरून माझी फर्स्ट झाली एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून. त्याच्यानंतर बाकीच्या 2 झाल्या सेकंडरी, सोशल मीडिया आणि इंटरनेट मार्केटिंग. सो ह्या प्रकारे तुम्ही पेजचं नेम, कॅटेगरी तुमची जी असेल ते रिक्वायर्ड ती करा. त्याचबरोबर तुमचा बायो बायो हा शॉर्ट 1 लाईन टू 1 लाईनमध्ये असावा, जेणेकरून तुमची शॉर्ट इन्फॉर्मेशन खऱ्या जो व्हिजिटर्स आहेत ज्यांना समजावी तुम्ही तुमचा बायो काय. मी काय करतो की लर्न मेटा ॲड इन मराठी लँग्वेज असं मी टाकू शकतो. सिम्पल क्रिएट पेजवरती क्लिक करा, तुमचं पेज क्रिएट होऊन जाईल. आता फेसबुक पेज क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला बाकीचे सेटिंग पण कंप्लीट करावं लागतात. जसं की तुमचं व्हॉट्सअप नंबर असेल, वेबसाईट असेल, कॉन्टॅक्ट नंबर असेल, ॲड्रेस असेल, या गोष्टी तुम्हाला फिल कराव्या लागतात. सो तुम्ही 1 बाय 1 सगळ्या गोष्टी फिल करा. जसं की वेबसाईट आहे माझी युवा ग्रोथ GROW त्या नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इथं इंडिया कंट्री 91 माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. 7350258593. त्याच नंबर ईमेल आय डी टाकून घेतला. ॲड्रेस टाकून घेतला मी माझा काय असेल तो, पुणे सिटी. वर्किंग आवर्स ऑलवेज ओपन, नाहीतर तुम्ही सिलेक्टेड आवर्स सुद्धा करू शकता. तुमचा जे आवर्स असतील ते तुम्ही टाकू शकता ओपन सिलेक्टेड आवर्समध्ये जाऊन. हे तुम्ही टायमिंग सेट करू शकता. तुमचा टाइम म्हणजे मंडेला कधी ओपन होतं, क्लोज कधी होतं, त्याचबरोबर ऑफ कधी आहे, तुम्ही सगळ्या गोष्टी इथं फिल करू शकता. मी काय करतो ऑलवेज ओपन ठेवतो सध्यापुरतं आणि नेक्स्टवरती क्लिक करतो, जेणेकरून माझं फेसबुक पेजमध्ये 1 स्टेज कंप्लीट झाली. तुमच्या प्रोफाईलला म्हणजे तुमचं जे फेसबुक पेज आहे त्याचं प्रोफाईल पिक्चर सुद्धा पाहिजे, कव्हर इमेज सुद्धा पाहिजे. सो इथं प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर सिम्पल क्लिक करायचं त्याच्यावरती. तुमच्या डेस्कटॉपवरती जाऊन जी काही इमेज असेल, तुमचा लोगो असेल, तो लोगो तुम्ही सिलेक्ट करू शकता. सपोज हा लोगो आहे माझा, तर लोगो मी सिलेक्ट केला. त्याच्यानंतर कव्हर इमेज, सिम्पल कव्हर इमेजवर क्लिक करा. सपोज मला ही माझी कव्हर इमेज ही आहे, तर मी ही सिलेक्ट केली. तुमची जी कव्हर इमेज असेल ती तुम्ही डिझाईन करून घ्या प्रॉपर वेने. तुमचा प्रोफाईल पिक सुद्धा कव्हर करून घ्या. तर ॲडजस्ट करायचं असेल तर तिला इथं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. सो नेक्स्ट करा. म्हणजे तुमचं प्रोफाईल पिक्चर सुद्धा अपलोड करून झाले, कव्हर इमेज सुद्धा अपलोड करून झालेली आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला जर तुमचं प्रोफाईल पिक्चर नसेल किंवा कव्हर इमेज नसेल तर कॅनवा ओपन करा. कॅनवामध्ये रेडीमेड टेम्पलेट आहेत, त्याला एडिट करा. तुमचा लोगो पण तिथून तुम्ही आयडिया शोधू शकता, लोगो डिझाईन करू शकता. कॅनवामध्ये क्रिएट करून डाउनलोड करा, सिम्पल इथं अपलोड करा. त्याच्यानंतर व्हॉट्सअप नंबर अपलोड करा. तुम्ही तुमचा कंट्री कोड सिलेक्ट करा, व्हॉट्सअप नंबर टाका, जेणेकरून तुमचा फेसबुक व्हॉट्सअपला कनेक्ट होईल. मी सध्या टाकत नाही, मी सध्या स्किप करतो, पण तुम्ही आवर्जून टाकून घ्या. इथं नेक्स्ट करा, इथं डन करा. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमचं फेसबुक पेज सक्सेसफुली क्रिएटेड झालेलं आहे. ओके, आता फक्त पेज क्रिएट झाले. आता इथपर्यंत येऊन थांबायचं नाही आपल्याला. आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यामध्ये अजून इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. जसं की अबाउट सेक्शनमध्ये जायचं. त्याच्यानंतर इथं बघा की कॅटेगरी ऑलरेडी आपण सिलेक्ट केली. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये सर्व्हिस दिलेली आहे की तुम्ही कोणकोणत्या एरियामध्ये सर्व्हिस देऊ शकता. जसं की माझे ऑनलाईन क्लास पण चालतात, ऑफलाईन सुद्धा क्लास चालतात, सर्व्हिस इंडस्ट्री पण आहे माझी. सो त्यामुळे मी काय करतो की पुणे, मुंबई, नंतर सातारा, म्हणजे या प्रकारे अप टू तुम्ही 10 लोकेशन सिलेक्ट करू शकता. तसं मी बावधन, भुगाव वगैरे सगळ्या गोष्टी सिलेक्ट करू शकतो, कोथरूड वगैरे सिलेक्ट करू शकतो. अप टू 10 सिटीज तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर बघा मी व्हॉट्सअप ॲड केलं नव्हतं म्हणून इथं परत व्हॉट्सअप ॲड करायचा नंबर आला आहे मला.
माय कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन सगळ्या गोष्टी आल्या तिथे. त्याच्यानंतर थोडे सोशल मीडिया लिंक असेल माझ्या फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या किंवा यूट्यूबच्या, तर इथं तुम्ही अपलोड करू शकता. तुमची बेसिक प्राईस स्टार्ट कितीपासून होते, चीप लेवलने होते का मॉडरेट का एक्सपेन्सिव्ह, त्या गोष्टी तुम्ही इथं करा. लँग्वेज ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फिल करा, जेणेकरून मेटावरती तुमची प्रॉपर इन्फॉर्मेशन जाईल. आता ही इन्फॉर्मेशन का फिल करायची आहे? कारण की आपण जेव्हा मेटा ॲड रन करतो, बऱ्यापैकी डेटा हा कुठला असतो, पेजवरती असतो आपल्या. सो पेजला पण काहीतरी इनपुट हवेत. ओके, तेव्हा तो आउटपुट काहीतरी देईल आपल्याला. सो इनपुट हेच असतं की आपल्या पेजवरती काहीतरी इन्फॉर्मेशन असेल, सर्व्हिस असेल किंवा पोस्टिंग असेल आपली, ती कोणत्या ऑडियन्सपर्यंत पोहोचली, रीच झाली, ह्या सगळ्या गोष्टीचा डेटा भेटतो त्याला. सो त्या केसमध्ये इन्फॉर्मेशन द्यायची आहे. आणि दुसरं एक कारण असं आहे की त्याच्यावरती, की सपोज एखादा युजर व्हिजिट करायला तुमच्या पेजवरती, जर तुमची इन्फॉर्मेशन नसेल बऱ्यापैकी, तर ट्रस्ट कमी वाटणार नाही त्याला सगळ्या गोष्टीचा. जो ट्रस्ट फॅक्टर इन्क्रीज करण्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी दिल्या पाहिजे. आता फक्त पेज तयार करून उपयोग नाही आहे. पेज तयार केलं, अबाउट सेक्शन सगळ्या गोष्टी फिल केल्या, ओके, इथं थांबायचं नाही आपल्याला. तर आपल्याला काय करायचं आहे ना, याच्यावरती रेग्युलर पोस्टिंग सुद्धा स्टार्ट करायची आहे. त्याच्यावरती फेसबुक पेज असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यावरती पोस्टिंग पण स्टार्ट करायची आहे.